आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बजेटचं सगळं फेरवाचन पाहिलं असेल। साधारणपणे गाजर बजेट हे महाराष्ट्राला कळलेलं आहे, पण ह्या बजेटमध्ये जे काही जर काही कधी मिळालं तरी हाच प्रश्न पडतो की मुंबईला ह्याच्यातून काय मिळत आहे किंवा मुंबईला काय देत आहेत। आम्ही काही ठराविक मागण्या केल्या होत्या, जसं ज्या स्लममध्ये जे प्रकल्प रखडलेत, वर्षांवर्ष रखडलेत, तर म्हाडा जसं स्वतः बांधण्याची एक त्यांच्याकडे यंत्रणा आहे तसं SRA मधून पण व्हावी ही आमची मागणी होती। दुसरं म्हणजे मुंबईत आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी बहुमजली स्लम्स आहेत जिथे अजून SRA प्रोजेक्ट चालू झालेले नाहीत किंवा रखडलेले आहेत, त्या बहुमजली स्लम्सना देखील नियमित करावी ही आमची मागणी होती। पण एकंदर आपण पाहतोय की साधारणपणे विरोधकांचा आवाज बंद करायचा, पत्रकारांचं ऐकून घ्यायचं नाही, आणि हे सगळं होत असताना मुंबई भाजपच्या मालकांना किंवा मिंदे सरकारच्या मालकांना लुटायला द्यायची, हे सगळं डोळे देखत होत आहे। मूळ मुद्दा हाच आहे की 3 महिन्यानंतर जे आमचं सरकार येईल ही सगळी लूट तर आम्ही रोखूच, पण ज्यांनी लूट केली आहे त्याला देखील आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर चौकशी लावली जाईल आणि जे कोणी भ्रष्ट असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू। ह्या निर्धाराने मी हा महाराष्ट्र आता ही निवडणूक पुढे सामोरी जातो। आपण पाहत असाल आज देखील एक मोठा सगळीकडे खुलासा आलेला आहे की ऑक्ट्रॉयची जागा देखील आता अदानी समूहाला देणार, म्हणजे मुलुंडची देणार, मदर डेअरीची देणार, ऑक्ट्रॉयची देणार, अनेक किती काही गोष्टी देणार आहेत ह्याची यादी आता एकच वाचून दाखवली सरकारने आणि 3 महिन्यानंतर आम्ही त्याची चिरफार करू। मुलुंड गोरेगाव दरम्यान जो टनल आहे त्यासाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्यात येते, पहिली सुद्धा काढण्यात आली होती, आर्थिक फायदा करण्यासाठीचा हा नवीन टेंडर। गोरेगाव मुलुंड लिंक रोड म्हणजे GMLR ह्याची तरतूद आम्ही वर्षानुवर्ष महानगरपालिकेत केली होती। मला वाटतं सुनील प्रभूजी देखील तेव्हा महापौर होते। अनेक वर्ष आपण पाहतो ते FD मध्ये होतं आणि आपण आपल्याला आठवत असेल आत्ता मला जे काही कळते की GMLRचं पुन्हा एकदा भूमिपूजन व्हायला चाललेलं आहे। मूळ मुद्दा हा आहे की दुसऱ्यांदा भूमिपूजन करून करणार तरी काय, कारण 2022च्या मार्च की एप्रिलमध्ये ह्याचं भूमिपूजन मुळात मी केलेलं होतं। मला वाटतं आपल्याच मतदारसंघात हे काम सुरू झालं होतं आणि तो पूर्ण रस्ता त्याचं काम सुरू आहे। टनेल्सची जी गोष्ट आहे ती आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना एक टनेलचं टेंडर झालं होतं। माझी जर माहिती चुकीची नसेल आपण पण घ्या, ह्या टनेलचं टेंडर रद्द केलं गेलं खोके सरकार आल्यानंतर आणि दोन्ही टनेल एका अशा कंपनीला दिले आहेत ज्यांचं इलेक्टोरल बॉन्डमध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे। तर मला वाटतं ही थोडी माहिती घेऊन आपण प्रेसच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी, कारण हा घोटाळा आहे हे इलेक्टोरल बॉन्डसाठी होतंय आणि मुंबई लुटण्याचा जो भाजपचा कार्यक्रम आहे तो सर्रास सुरू आहे। तो 3 महिन्यानंतर आम्ही चौकशी करू जेव्हा आमचं सरकार येईल, त्याच्या आधी तर आम्ही आंदोलनं करतच आहोत। जनतेने निकाल दिलेला आहे लोकसभेत की महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही आणि तसाच निकाल हा 3 महिन्यानंतर देणार आहे। बेस्टला नव्या बसेस मिळण्याचे झालेले आहेत, कारण भारत चीन या तणावामुळे मेगा इंजिनिअरिंग करून केवळ 10%च बसेस। आता हीच मला वाटतं ती कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डवाली, हीच कंपनी आहे टनेलवाली, जरा माहिती काढा। पण बेस्टला आपण पाहत असाल आम्ही सतत मागणी करत आलेलो आहोत। मी देखील पत्राच्या मार्फत एक मागणी केलेली आहे की बेस्टला आर्थिक सहकार्य जे काही मिळायचं सहाय्य मिळायचं ते देणं गरजेचं आहे, मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे। मुंबई महानगरपालिकेला कोणाला पैसे आता देत आहेत, MMRDला पैसे देतात। कदाचित पहिल्यांदा मी ऐकतोय की MMRDला मुंबई महानगरपालिका पैसे देते। मुंबई महानगरपालिका कोणाला पैसे देते, कशासाठी पैसे देते, तर रेसकोर्सवर जे घोडे मालक आहेत त्यांचे तबेले बनवण्यासाठी 100 कोटी खर्च करणार, पण आमच्या BSTला नवीन बसेस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करत नाहीये। आमच्या BSTला पगार असेल, पेन्शन असेल, ग्रॅच्युइटी असेल हे भरण्यासाठी पगार देत नाही। कालच आपण पाहिलं असेल ती जी बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या क्रिकेटर्ससाठी वापरलं गेलं, ते गुजरातमधून आणलं। 2007ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची किंवा BSTची बस होती, काल पण BSTची बस वापरू शकले असते। आपण पाहतोय BSTची ओपन डबल डेकर बस आहे। तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्र द्वेष आहे। गुजरात प्रेम भयंकर करा, म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा, पण ते करत असताना महाराष्ट्र द्वेष करू नका, हे आमचं सतत सांगणं आहे। स्वागत करण्यात येणार विधानभवनामध्ये। हो, हेच क्रिकेट खेळायला गेलेले। आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनीमध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा। खरं तर त्या सगळ्या क्रिकेटर्सचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत। एक तर बॅनर जर आवारात लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत। आज राजकीय फोटो आहेत, म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना 240 वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीचे एवढे फोटो, तसंच होत आहे। हा आपल्या क्रिकेटर्सचा अपमान आहे, आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे। ह्या लोकांचे, ह्या खोकेवाल्यांचे, गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचा फोटो लावणं गरजेचं आहे।
मेट्रो एकचं जे कर्ज आहे, मेट्रो एकचं कर्ज आहे, एक 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 करतो आम्ही, नाही तर अध्यक्षांना सांगतो की तुम्ही एक 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 करत नाही. मेट्रो एकचं कर्ज राज्य सरकार फेडणार आहे आणि एक रकमी हे फेडणार असल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे. हे कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकार दुसरं कर्ज काढण्याची शक्यता आहे. काय नक्की तुमची प्रतिक्रिया? आता आपण पाहिलं असेल, आज देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंटचे रूल्स आपण त्याला तोडत नाही आहोत, मोडत नाही आहोत. पण जर तुम्ही खरंच जे काही बजेट सादर केले, अर्थसंकल्प सादर केलेला आहे आधीचं पण आणि आत्ताचं पण एकत्र केला, तर ते ब्रीच करत नाही होत का हे तुम्ही खरोखर सांगू शकता का? आणि मेट्रो वनला आत्ता हे सगळं विकत घेण्याची गरज काय आहे? अनेक वर्ष ही चर्चा सुरू आहे, पण तो आता किती खर्च ओरिजिनली झालेला होता आणि आता आपण किती रकमेला घेत आहोत ह्याची जरा आकडे काढा. जागा आहे ते 10 जून रोजी कशाची? कुर्ला मदर डेअरीची जागा हो, एका दिवशी ट्रान्सफर केली. या प्रशासनाच्या कामाचं हेच सरकार जर राहिलं तर अशीच मंत्रालयाची जागा देखील गुजरातला ट्रान्सफर केली जाईल. आपण पाहिलं असेल, मुलुंडचा पहिला विरोध होता, हे काल पण मी सांगितलेलं आहे. ते मीर कोटेच्या जे आमदार आहेत, खोटं बोलत असतात कदाचित, त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलेलं की आम्ही हा GR रद्द करू. वरती सरकार त्यांचं, खालती सरकार त्यांचं, महानगरपालिका प्रशासक त्यांचे. आणि आता आपण पाहिलं असेल, ह्याच्याही पुढे जाऊन जे आता घेतात जागा ते मालक पण त्यांचेच. पण मूळ मुद्दा असा आहे की मुलुंडचं अजून रद्द केलं नाही, ऑक्टोबर नाकाची जागा देतात, मदर डेअरीची जागा देतात, BKCला अजून एक जागा देऊन टाकले. ते टेंडर पण असं केलं की एकाच व्यक्तीला मिळेल. बघा, कुठच्याही एका उद्योगपत्याला आमचा विरोध नाहीये. उद्योगपत्यांनी उद्योग करावा, आमच्या राज्यात चांगली सुख शांती समृद्धी आणावी, नोकऱ्या वाढवत, रोजगार वाढवत 100% करावं. पण मुंबई गिळायची नाही आणि त्याला आमचा कडाडून विरोध राहील. हेच आम्ही सांगतोय. मग जे गद्दारांचे चेहरे लावले अलिबाबावर 40 चोरचे, ते न लावता क्रिकेटर्स जे आमचे हिरो आहेत, जे जिंकून आले, त्यांचे लावा. रोहित शर्माचा लावा, विराट कोहलीचा लावा, आपलं स्कायचा लावा, कोणाचे लावा, ते बुमराचा लावा. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत, त्यांची नुकसान भरपाई बोगस शेतकऱ्यांनी लाटली असा एक अहवाल समोर आलाय. त्याच्यात माझ्याकडे अजून माहिती आलेली आहे. मोठा एक जाडजूड रिपोर्ट माझ्याकडे आला, अहवाल आलेला आहे. योग्य तो वेळी हा घोटाळा मी लोकांसमोर आणणार आहोत. आणि जे स्वतःच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात असे 5 स्टार शेतकरीची घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही प्रश्न विचारणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.